नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आज आम्ही एक नवी ट्रिप प्लॅन केली आहे. पाहू आपण कुठपर्यंत जातोय. विशाळगडचा प्लॅन आहे. विशाळगड पावनखिंड बघून आम्ही पन्हाळा पण करायचं आहे. महाराजांनी जेव्हा पन्हाळ्यावरून सुटून विशाळगडावर प्रवास केलेला तेव्हा तो प्रवास कसा होता हे आम्ही जरा पाहणार आहोत. जेवढं की आमची चालण्याची कॅपॅसिटी नाही, पण आम्ही शक्यतो तेवढं पाहण्याचा प्रयत्न करू, जेवढा पॉसिबल होईल तेवढा. चला तर मग. आमचा आता प्रवास अर्धा प्रवास झालाय. आम्ही आता इथे पांढरपाणी येथे पोहोचलोय. मागचा तुम्ही नजारा बघू शकता, एकदम मस्त असा निसर्ग आहे. आणि इकडे बघा गुरु आहे बघा. इथून पावनखिंड अजून 8 किलोमीटर आहे. 8 किलोमीटर अजून जायचंय पावनखिंड, त्याच्यानंतर विशाळगड. ऊन पण वाढत चाललंय, सूर्य पण आता डोक्यावर येतोय बघा हळूहळू. चला पुढचा प्रवास आपण चालू करूया इथून. चला. जंगलात ट्रॅक्टरमध्ये लावलेले आहे पहिली गाडी दिसते. वन्यजीवांचा इथे वावर आहे. आता पावनखिंड कडून या साईडला हे बघा, ग्रामपंचायत गजापूर विशाळगड. पावनखिंड राईट साईडला 100 मीटरवर आहे. तर हा बघा तिरठ्यावर असा बुरुज बांधलाय. तर फायनली आम्ही आता पावनखिंडच्या इथे पोहोचलोय. तर इथून तुम्ही पाहू शकता, इथून बॅक साईडला इथून रस्ता आहे, तिथून आपल्याला खाली जायचं आहे. आजूबाजूचा परिसर बघा किती छान आहे. निसर्ग एकदम मेंटेन ठेवलेलं आहे, झाडं वगैरे. पावनखिंडीचं पावित्र्य जपूया. विजय स्तंभ आहे इथून. म्हणजे काय विषय म्हणजे खाली 216 पायऱ्या, युद्धभूमी खाली. खाली का? गजापूरची घोडखिंड खाली. मावळ्याच्या रक्ताने पाहून झालं पावनखिंड 14 जुलै 1660 महाराजांनी नाव दिले. बरोबर, ठीक आहे, बघूया आपण खाली. सुरुवात. खाली किती पायऱ्या आहेत म्हटलं? 216. 216 पायऱ्या. शूट करतो ना. सगळे आयुर्वेदिक झाड आहेत बघा. झाड आहेत, सगळे आयुर्वेदिक औषधी झाड आहेत. बऱ्याचशा रोगावरती आयुर्वेदिक औषधाचे झाडाचे उपयोग होतो. हे आवळ्याचं झाड आहे बघा. आवळा, आपण आवळा सुपारी खातो त्याचं झाड आहे आवळा. परत हा हिरडा बेडा. हिरडा बेडा माहिती आहे का? रक्त शुद्धी करण्यासाठी असते. हे काय? हा, बालगुठीमध्ये वापरते. हिरड्या बेड्याचे झाड हे फळ लागते. सुकल्यावरच हे होतं का? सुकल्यावरती लाल होतं, मग त्याच्यावरती पावडर करून रक्त शुद्धी करण्यासाठी चांगला असतो. हे करवंदाचं झाड आहे बघा. हे काटेचं झाड आहे करवंद. हे बारकी बारकी झाड आहे करवंद. माहिती आहे, माहिती. करवंद. ही कोकमची, ते लाल शेंडे दिसत नाही का? कोकम, रतांबे झाड. अशी बरीचशी झाडं सगळी आयुर्वेदिक या ठिकाणी आहेत. सगळी कोकम झाड बघा. बारकी बनशी जायचं सगळी कोकम झाड. तुमचं नाव कसं? माझं बाबूजी जानू बोडके. तुम्ही इथेच असता का? मला धनगरवाडा गाव. हा. मोबाईल नंबर 940151 96 तुम्ही जर कधी पावनखिंडी पाशी आलात आणि तुम्हाला गाईडची गरज पडली तर तुम्ही नक्कीच यांच्याशी संपर्क साधा. तुम्हाला इथली सगळी माहिती सांगतील. कारण आपल्याला इतिहास आपण वाचलेला असतो, पण आपल्याला माहित नसते की आपण जेव्हा इथे प्रत्यक्षात येतो तेव्हा समजते की काय इथे आहे. तर ते काटेन करून माहिती सगळी प्रत्येक आपल्याला इथे भेट दिली जाते. या पायऱ्या 216 आहेत का पूर्ण खाली उतरेपर्यंत? होय. इथे माझी सांगितली ऐकायला मग सगळेच त्या नंबर ऍड करून. ओके. मग मेंटेनन्स ग्रामपंचायतीद्वारे ठेवलं जातो का? दोन माणसं तिकडे कामाला आहेत, बाय माणसं. दोन टोल नाके. बरोबर. एवढा क्लिनलीनेस मेंटेन ठेवलं चांगलं आहे. ते आपले झाड बघा. दसऱ्यातून आपण सोनं वाटतो ना. होय, आपल्याचं झाड. पायरी झाड, हिरडा बेडा आणि बांधलेला. एका झाडावर 3 झाडाचा प्रकार आहे बघा. कुठलं म्हटलं? पायरी एक,
हिरडा बिरडा पायर पायर झाड हे ते पकडलंय ना ते पायरीच झाड हे हा आणि त्याच्या बाजूला हे हिरडा हा आणि हे बघा दुसरं इथे बांधेल म्हणून त्याला बांधेल म्हणून हे बघा हा हा ते परपोशी आहे ना ती हा, दुसऱ्या झाडावर हा, जगते दुसऱ्या त्याच्या झाडाला. असं आहे. 2 झाड आहेत एक 3 3 आहेत आणि हा शिवकाली मार्ग आहे जुना हा का जाताना आपण केलं ओके पूर्वीचा जुना मार्ग शिवकाली हा सगळी आलेली झाड बकुळी झाड बकुळामध्ये आहे, बकुळ हम्म इथलं आहे. आणि हे चिंचेचं झाड जे आहे ना इथे, हे लिंबूचं झाड आहे जंगली लिंबू कुठलं लिंबू झाड हे बघा, हे लिंबू झाड हे खोकल्यासाठी कामाला येत आहे पान बघा वास लिंबू आहे का माकड खोकला जो असतो ना ते ह्याच्यापासून कमी होतो पाणी काढून प्यायचं सकाळी अनुस्फोटी असं करून बघा जंगली लिंबू स्मेल एकदम वास एकदम लिंबासारखे माकड खोकला माकड खोकला माकड खोकला लागतो मात्र कप होतो ती बकुळी फुलं बघा बकुळ झाड माहिती आहे तिची फुलं आहेत ओवळा म्हणतात ना हा हळा 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 हो हे झाड आमच्या इकडे हे झाडात फोटो काढायला लागले. हा 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 बकुळ हवळा 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 झाड. बकुळाची फुलं आहे हे करंज मोठे पानाचे करंज हा हा करांचं का वास किती येतो बघा चिंत आहे ना हम्म, तसं मोगरीचा वास येतो वास हम्म. बकुळ आहे ना बकुळाची फुलं बघा छोटी तिथून पुढेही किंडीला सुरुवात झाली पावणे तर पावनखिंडीपाशी पोचले ना आम्ही आता पावनखिंडीपाशी पोचलोय. जर तुम्हाला मराठ्यांचा चित्तथरारक इतिहास या पावनखिंडीमधला ऐकायचा असेल, पाहायचा असेल, तर आमचा पावनखिंड व्लॉग पार्ट 2 पाहायला अजिबात विसरू नका. आम्ही आमच्या चॅनलवर लवकरच पावनखिंड व्लॉग पार्ट 2 घेऊन येत आहोत. आमच्या चॅनलशी कनेक्ट राहा. धन्यवाद.